Hello student, in last video we have seen our lesson number 2.3 Abdul becomes courtier. So this is our video's part number 2. So we'll see what happened next. कोरस म्हणजे सांघिक सगळेजण एका सुरात बोलतात. अब्दुल वर्क विथ कॉन्व्हिक्शन. कॉन्व्हिक्शन म्हणजे काय? विश्वासाने काम करत होता. झील, पॅशन. झील म्हणजे एकदम चिकाटीने, पॅशन म्हणजे ग्रेट फिलिंगने काम करत होता तो. द हेन्स वेअर गिवन अ न्यू काइंड ऑफ राशन. आणि त्या ज्या हेन्स होत्या ते एक नवीन पद्धतीचं राशन त्यांना मिळत होतं. राशन म्हणजे काय? तर इथं फूड. The birds seem to be in the pink of health. To be in the pink of health means to be fit and fine. त्याच्या बर्ड्स होत्या, ज्या काही हेन होत्या त्या खूप फिट आणि फाईन दिसत होत्या. बट नथिंग वॉज स्पेंट फ्रॉम द एम्परर्स वेल्थ. पण महाराजांच्या संपत्तीतून कसलाही धन किंवा काय त्यांच्यासाठी घेण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे त्यांच्यावरती जो खर्च होत होता त्याच्यासाठी पैसा वगैरे काहीही राजाच्या खजान्यातून घेण्यात आलेला नव्हता. एम्परर राजा बोलतो, हाऊ इज दॅट? हे कसं शक्य आहे? वाय आर वी स्पेंडिंग सो लिटल ऑन आवर हेन्स? आपण का खूप कमी आपल्या ज्या काही कोंबड्या आहेत त्यांच्यावरती खूप कमी खर्च का करतोय? हॅव मोस्ट ऑफ देम डेड इन द पेन्स. आणि तसेही खूप साऱ्या कोंबड्या तर पेन्स मीन्स जिथे त्यांना ठेवण्याची जागा होती कुंपण वगैरे करून, दॅट इज कॉल्ड पेन्स. हॅव मोस्ट ऑफ देम डेड इन द पेन्स. आणि बऱ्याचशा कोंबड्या ह्या तर त्या खुराड्यातच मरत आहे. मिनिस्टर बोलतो, मग मिनिस्टर, नो युअर मॅजेस्टी. नाही महाराज. दे आर अलाइव्ड अँड वेल. त्या सगळ्या जिवंत आहे आणि चांगल्या आहे. द सिक्रेट ऑफ देअर हेल्थ ओनली अब्दुल कॅन टेल. आणि त्यांच्या आरोग्याचं रहस्य हे फक्त अब्दुलच सांगू शकतो. अब्दुल एंटर्स अँड बो बिफोर द एम्परर. मग अब्दुलची एंट्री होती आणि तो महाराजांपुढे झुकतो. बो म्हणजे झुकून नमन करणे किंवा मुजरा वगैरे करतात असं करणे. एम्परर, हाऊ कम यू स्पेंड सो लिटल ऑन आवर हेन्स? कसं काय तू कमी खर्च केला आपल्या कोंबड्यावरती? हाऊ डू यू नरिश देम? तू त्याचं संगोपन कसं केलं? ॲट नो एक्सपेन्स. आणि तेही काहीही खर्च न करता. अब्दुल, जहापना, युअर हंबल सर्वंट फीड्स देम वेल. महाराज, तुमचे जे काही सर्वंट होते, सेवक होते, ते त्यांना सगळ्या चांगल्या गोष्टी खाऊ घालत होते. फूड फ्रॉम द रॉयल किचन. आणि जे काही महाराजांचं किचन आहे त्या किचनमधनंच जे काही चांगलं फूड आहे ते त्यांच्यासाठी, जेवण आहे ते काही त्यांच्यासाठी जात होतं कोंबड्यांसाठी. इफ आय मे टेल, बट ओनली स्क्रॅप्स अँड शेल्स अँड किचन वेस्ट, दॅट्स इनफ फॉर द हेन्स. पण मला असं वाटत होतं की फक्त जे काही भाज्यांचा जो काही उरलेला कचरा आहे किंवा जे काही शेल्स वगैरे आहे, कवचं वगैरे, किचन वेस्ट, किचनमध्ये जे काही वेस्ट आहे ते त्यांच्यासाठी चांगलं आहे. दे रेलिश द टेस्ट. रेलिश मीन्स एन्जॉय. आणि त्यांना ते खायलाही आवडतं. इट्स गुड फॉर देअर हेल्थ. आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं पण आहे. सी हाऊ दे थ्राईव्ह. थ्राईव्ह मीन्स डेव्हलप वेल. बघा तुम्ही त्यांची वाढ किती चांगल्या पद्धतीने झालेली आहे. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट. वेस्टही जाणार नाही आणि काही खरेदीही करायची गरज नाही त्यांच्यासाठी स्पेशल. दॅट्स माय ड्राईव्ह. ड्राईव्ह मीन्स अन एफर्ट मेड टू अचीव अ सर्टन पर्पज. म्हणजे माझा हाच हेतू होता की त्यांच्यावरती खर्च करायची गरज नाही आणि जे काही वेस्ट आहे त्याचाही उपयोग होईल, हीच माझी योजना होती. एम्परर राजा बोलतो, इंटरेस्टिंग यंग मॅन. खूपच छान युवका. यू सीम टू हॅव ब्रेन. आणि असं वाटतंय की तुमच्याकडे खूप ज्ञान आहे. वी पुट यू इन चार्ज ऑफ अ लायब्ररी ऑफ ऑल युअर पेन्स. आणि आतापर्यंत तुला जो काही त्रास झालेला आहे त्याच्या बदल्यात मी असं ठरवलं आहे की तू आता लायब्ररी सांभाळायची आहे. कोरस म्हणजे सगळे सोबत बोलतात. ओ नो, नॉट अगेन. अरे देवा, पुन्हा नको. ओनली अ कीपर ऑफ बुक्स. फक्त पुस्तके ठेवणारा माणूस.
अँड ही विश टू बी अ कोर्टियर, आणि त्याला व्हायचं होतं कोर्टियर. म्हणजे काय, तर राजदरबारी बनायचं होतं त्याला. हाऊ सॅड ही लुक्स, आणि किती दुःखी दिसतोय तो अब्दुल. नेव्हर माइंड, अब्दुल म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. आय लव्ह बुक्स, मला पुस्तके आवडतात. आय विल गेट डाऊन टू वर्क, मी तेही काम करायला तयार आहे. आय विल हँडल दिस वेल, आणि मी हे चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. माय ड्युटीज आय वॉन्ट शक, शक मीन्स अवॉइड, आणि माझे जे काही ड्युटीज आहे, माझी जी काही जबाबदारी आहे ती मी कधीही अवॉइड करणार नाही, म्हणजे दुर्लक्ष करणार नाही त्याच्याकडे. आफ्टर 1 year द एम्परर इज लुकिंग ॲट द बुक इन द लायब्ररी. आणि 1 वर्षानंतर महाराज जेव्हा लायब्ररीमध्ये जातात, एम्परर, व्हॉट, हे काय, ऑल दिस बुक्स हॅव सच एक्सपेन्सिव्ह जॅकेट्स, आणि हे काय, सगळ्या पुस्तकांना एवढी एक्सपेन्सिव्ह, एवढी महागडी जॅकेट्स म्हणजे कवर. श्युअरली दे हॅव कॉस्ट अ फॉर्च्यून, आणि हे निश्चितच खरं आहे की याच्यासाठी खूप सारं धन हे खर्च झालेलं असेल. सिल्क्स, ब्रॉडकेट्स, वेल्वेट्स, रेशीम, वेल्वेट वगैरे. ब्रॉडकेट मीन्स रिच फॅब्रिक वुवन विथ गोल्ड और सिल्वर थ्रेड, म्हणजे सोन्या आणि चांदीच्या धाग्यांनी बनवलेलं कापड असं, दॅट इज कॉल्ड ब्रोकेट्स अँड वेल्वेट्स. नक्कीच याला खूप खर्च आला असेल असं महाराज बोलतात. अब्दुल, नो युअर मॅजेस्टी, नाही महाराज, द एक्सपेन्सेस वेअर नन. अब्दुल बोलतो की खर्च काहीही केलेला नाही आहे. एम्परर, आय कांट बिलीव्ह इट, माझा विश्वासच बसत नाही आहे. देन हाऊ वॉज इट डन. महाराज बोलतात की खर्च केला नाही, मग हे कसं केलं तू. अब्दुल, युअर मॅजेस्टी, महाराज, आय ऑब्झर्व दॅट द फॉर्मल रिक्वेस्ट वेर सेंट टू यू इन बॅग्स मेड ऑफ फॅब्रिक्स बेस्ट. महाराज, मी असं ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं की तुम्हाला जे काही रिक्वेस्ट येत असतात किंवा जे काही लेटर्स वगैरे येत असतात, ती ज्या बॅग्समध्ये आलेली असतात त्याचं जे फॅब्रिक आहे, कापड आहे, ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. वेन द पेपर वेअर रीड द बॅग्स वेअर डिस्कार्डेड, आणि जेव्हा तुम्ही ते रीड करता ते पेपर, तेव्हा त्याची जी काही बॅग आहे, जे जॅकेट आहे, ते डिस्कार्ड केलं जातं. म्हणजे काय, थ्रोन अवे और डिस्पोज अवे, म्हणजे ते एक तर फेकून दिलं जातं किंवा काहीतरी त्याचं जाळून टाकणं किंवा काहीतरी डिस्पोज केलं जातं. वाय वेस्ट द सिल्क, वेल्वेट, ब्रोकेड, आणि मग काय एवढं रेशीम, वेल्वेट आणि सोन्या चांदीच्या धाग्याने बनवलेलं का बरं जॅकेट आपण वेस्ट करायचं. आय डिमांडेड, मग मी डिमांड केली. द रॉयल टेलर्स मेड द जॅकेट्स, आणि जे काही रॉयल टेलर्स आहे म्हणजे राजाच्या दरबारातले जे काही टेलर्स आहेत त्यांनी हे जॅकेट्स मला बनवून दिले. नथिंग डिड दे टेक, आणि त्यांनीही काही घेतलेलं नाही कारण ते राजदरबारातीलच होते. इच बुक वॉज ड्रेस्ड फॉर युअर मॅजेस्टीज सेक, आणि प्रत्येक बुकला जे कवर लावण्यात आलं हे तुमच्या फायद्यासाठीच लावण्यात आलेलं होतं. सेक मीन्स फायदा. एम्परर, यू हॅव ग्रेट मेरिट, मेरिट मीन्स गुणवत्ता. महाराज म्हणतात की तुमच्याकडे खूप चांगली गुणवत्ता आहे. आय वुड रिअलाइज मच अर्लियर, मला हे खूप लवकर कळालं. आय एम हॅपी टू अनाऊन्स, मला खूप आनंद होत आहे तुम्हाला अनाऊन्स करण्यासाठी. नाव यू आर माय कोर्टियर, आणि महाराज बोलतात की तू आता माझा राजदरबारी आहे. कोरस, सगळेजण एका सुरात बोलतात. वीट्स, ब्रेन्स अँड प्रिझर्वन्स. वीट्स मीन्स व्यवहार ज्ञान, ब्रेन म्हणजे बुद्धिमत्ता, परसेव्हरन्स मीन्स चिकाटी, म्हणजे व्यवहार ज्ञान, बुद्धिमत्ता आणि चिकाटी. हेल्प अब्दुल अचीव हिज एम, या तिन्ही गोष्टींनी अब्दुलला खूप मदत केली तसं जे काही ध्येय होतं ते अचीव करण्यासाठी. पेशन्स, डिटर्मिनेशन वॉन हिम ग्रेट नेम अँड फेम. पेशन्स म्हणजे काय, संयम, आणि डिटर्मिनेशन मीन्स दृढनिश्चय. संयम आणि दृढनिश्चयाने त्यांनी जिंकलं. ग्रेट नेम अँड फेम म्हणजे काय, चांगलं मोठं नामवंत आणि कीर्तिवंत झाला अब्दुल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडेही हव्यात. विट्स मीन्स व्यवहार ज्ञान, बुद्धिमत्ता, चिकाटी, संयम आणि दृढनिश्चय, या 5 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण नक्कीच नामवंत आणि कीर्तिवंत होऊ शकतो.
This story is adapted from the story Enter Mullado Piazza by प्रतिभा नाथ. ही स्टोरी जी आहे ही प्रतिभा नाथ यांच्या स्टोरी बुक्समधनं घेतलेली आहे. दिस इज सच अ इंटरेस्टिंग स्टोरी. So here our lesson is over. So question answer I will send you on WhatsApp. So you just look at that and write down. Okay, have a nice day.